श्रीराम नमस्कार. आज 20 मार्च 2021 ज्ञानेश्वरी पसायदान भाग 29. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुकाराम महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांनी जगतपिता तुकोबारायांनी माऊलींचं केलेलं हे वर्णन, या वर्णनाने आपण नेहमी निरूपणाला सुरुवात करतो. एखादी गोष्ट आपण निरूपणात पाहत आहोत की निवृत्तीनाथांचा जन्म झालेला आहे आणि ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई ही चारही भावंड विठ्ठलपंतांच्या घरामध्ये जन्म घेणार आहेत. एखादी घटना, एखादी गोष्ट, एखादं कार्य जेव्हा घडायला सुरुवात होते तेव्हा त्याच्या पाठीमागं भगवंताची रचना, भगवंताचा विचार हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या काळामध्ये विठ्ठलपंतांना समाजाने समाजाच्या बाहेर काढून वेशीच्या बाहेर डोंगरावर झोपडी बांधून राहण्यास प्रवृत्त केलं. कुठंही त्यांना स्थान नाही, ब्राह्मण असून कुठलेही अधिकार नाहीत, साधं देवदर्शन पण नाही. आणि अशा काळी, अशा घटनांमध्ये त्या भगवंताचा जन्म होणार होता. जसं आपण माग एका निरूपणात पाहिलं की नारद मुनी ब्रह्मर्षींनी विष्णूंना जेव्हा सांगितलं की दरवेळी तुम्ही सुखावह जन्म घेता, तेव्हा भगवान विष्णूंनी ब्रह्मर्षींना सांगितलं की यावेळी माझा जो अवतार आहे तो असा आहे की ते जन्मापासनं खडतर जीवन हेच मी भोगणार आहे. याच्यातनं एक अर्थ आपण काय शिकायचं आहे की एखादी गोष्ट म्हणजे भगवान परमात्मा यांनी जे जे अवतार घेतले, मग श्रीकृष्णाचा असो, रामाचा असो, जेव्हा अवतार घेतलं जातं, शरीर धारण केलं जातं, तेव्हा तुम्हाला सर्वसामान्यांप्रमाणे जीवन हे जगायला लागतं. तिथं तुम्ही परमात्म्याचा अंश असता पण परमात्मा नसता. कारण तुम्हाला ओळखणारी समोरची माणसांच्या दृष्टी तेवढ्या तेज ओळखू शकतील अशा नसतात. रामायणामध्ये बऱ्याच ऋषींनी ओळखलं की हा परमात्मा अवतार आहे. श्रीकृष्ण जन्मामध्ये ओळखलं, पण ज्यांनी ओळखलं ती खूप मोठी अधिकारी व्यक्ती होती. सर्वसामान्य माणसांना ह्याची ओळख होण्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि इथं जो या चारी भावंडांचा विठ्ठलपंतांच्या पोटी रुक्मिणी मातेच्या उदरी जो जन्म झालेला आहे, जर आजच्या काळामध्ये समाजाने विचार केला, असं धरून चाला की आजच्या काळामध्ये वाळीत टाकलेलं आहे, खाण्यास काही नाही, भिक्षा मागून दोघांचा चरितार्थ चालू आहे. आणि पहिलं मूल झालं, 4 जन्म झालेले आहेत, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई. तर आत्ताच्या सद्य काळातली माणसं म्हणते इथं खायला काही नाही आणि मग मुलं जन्माला कशाला घातली. बघा बरं का, आपण काय होतं, जेव्हा घरी जात असतो, बाहेर जात असतो, तेव्हा रस्त्याच्या ट्रॅफिक सिग्नलला आपल्याला काही लहान मुलं, ज्यांना आपण भिकाऱ्याची मुलं म्हणतो, वास्तविक सर्वच भिकारी नसतात,
काही वस्तू विकणारे असतात, त्यांची मुलं असतात, ज्यांना घरच नाही, ते राहणार कुठे? हे विश्वची माझे घर, आकाशाला छप्पर करून ते राहतात. आणि या विश्वची माझे घरामध्ये फुटपाथवरती ही बसणारी मुलं, आपण सहजतेने म्हणतो की आपली परिस्थिती बघून माणसांनी पोरं जन्माला कशाला घातलीस, भीक मागायला आलास म्हणून, असा आपल्या तोंडातनं उद्गार निघून जातो. पण हा उद्गार निघताना आपण पण भिकारी नाहीत ना, याचाही प्रत्येक माणसाने विचार करा. क्षणोक्षणी माणूस कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा करून जीवन हे जगत असतो. भगवंतासमोर, देवासमोर जाऊन मंदिरामध्ये उभा राहतो. देवा माझं असं होऊ दे, देवा माझं तसं होऊ दे, देवा माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मुलीला लागू दे, अमुक लग्न होऊ दे, तमुक होऊ दे. म्हणजे केवळ भिक्षा आणि भिक्षा, ही भिक्षाच झाली. मग इथं जर सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर या चारी भावंडांचे जन्म जर आजच्या काळामध्ये विचार केला तर पोटामध्ये खायला अन्न नाही आणि मूल कशी जन्माला घातली, शरीराचं एवढ्या अधीन कसे झाले, असा प्रश्न उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पण मनुष्याने म्हणूनच सांगतो की भगवंताची लीला, भगवंताची करणी ही इतकी अगाध आहे की त्यांनी काय योजून ठेवलेलं आहे हे मनुष्याला कळत नाही. इतकी अफाट करणी. त्या फुटपाथवरती, रस्त्यावरती रांगणारं, बसणारं, उन्हात ते माती खाणारं मूल कधी इन्फेक्शनने आजारी पडत नाही. पण आपल्या घरातलं मूल एअर कंडिशनमध्ये असतं, सर्व प्रकारचं स्वच्छता पाळून सुद्धा त्याला इन्फेक्शन होतं. भगवंताची कृपा आहे. आपल्याला वाटतं की आपण सुखमध्ये एअर कंडिशनमध्ये झोपतो आणि ही माणसं रस्त्यावर, फुटपाथवर उन्हात झोपतात. हा आपला दृष्टिकोन असतो. पण वास्तविक लोक कधीच कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाही. कारण ज्या भगवंतानी जसं ठेवलं आहे तसं त्याच्यात कसं राहायचं ह्याची सुद्धा सवय भगवंतानी त्या माणसांकडनं करून घेतलेली असते. हे इथं सांगायचं कारण असं आहे की आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपल्याला सद्यस्थिती आणि तेव्हाची स्थिती याचा सुद्धा सांगड घालणं आपण गरजेचं आहे. की भगवान शिव यांनी जेव्हा विठ्ठलपंतांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की पहिला मी जन्म घेईन, शिव तत्व बघा. शिवतत्व काय? माणसं म्हणतात अस्ततत्व आहे, पण इथं ते सिद्ध करतं हे उत्पत्ती तत्व आहे. एखादी गोष्ट जेव्हा संपते तेव्हा त्यातनं नवीन उत्पत्तीही होते. म्हणजे अस्त आणि उत्पत्ती या दोन्ही तत्व या शिवाशी निगडीत आहेत. आणि ह्याच्यानंतर भगवान विष्णू यांचा जन्म होणार होता. शिवाने दृष्टांतात सांगितलेलं होतं विठ्ठलपंतांना सर्व. जे स्थितीचे स्वामी, त्याच्यानंतर सोपान, जीवन कसं जगावं, उत्पत्ती काय, विचार काय, एखाद्या माणसाच्या मनामध्ये चुकीची कल्पना निर्माण होणं हा एक विचारच आहे, नवीन निर्मितीच आहे. पण त्याच्यात सहजता कशी असावी म्हणून सोपान. आणि हे अवस्था जगल्यानंतर त्या आदिशक्तीकडे आपल्याला जायला पाहिजे म्हणून मुक्तता हवी.
ही नंतर नावं आपल्याला आता कशी ठेवली ते येईलच, कारण विठ्ठलपंतांना तेव्हा माहीत नव्हतं. जेव्हा रुक्मिणीने निवृत्तीनाथांच्या वेळी विचारलं की नाव काय ठेवायचं बाळाचं, तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले की एवढ्या दिवस दुःख सहन केली, त्या दुःखांची निवृत्ती झाली आणि आता सुख आपल्या पदरात त्या पांडुरंगाने टाकलेले आहेत झोळीत, म्हणून आपण याचं नाव निवृत्ती ठेवू. आणि मध्ये निवृत्ती नाव ठेवलं गेलं. पण जीवनाची निवृत्ती ही इथं आहे, शिवतत्व आहे. मनुष्याने कुठलीही नवीन गोष्ट आजपासून ठरवलं की मी आजपासून अध्यात्माच्या दृष्टीने विचार करेन. म्हणजेच काय, जे काही आत्तापर्यंत केलंस, आत्तापर्यंत जे विचार कृत्य केलीस, त्याची निवृत्ती झाली. आणि आता जे पुढं करणार आहेस हे नवीन आहे. म्हणजे जिथं अस्त झाला तिथंच निर्मिती झाली. पण शिवतत्व हे खूप महत्त्वाचं तत्व आहे. हे मनुष्याने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाची उपासना का करायची, शिवोपासना का करतात, भगवान शिव यांना महत्त्व का, त्याचं कारणच ते आहे. जिथं असतं तिथं उत्पत्ती करायची ताकद या शिवतत्वात आहे. शव अधिक ईश्वर आणि शिव होतं त्याचं. म्हणजे अचेतन, शव अचेतन, त्याच्यामध्ये चैतन्यमय अवस्था जेव्हा निर्माण होतं, ईश्वरी चैतन्य तत्व जागृत होतं, तेव्हा त्याचं शिव होतं. म्हणजे जागृत अवस्था. आणि इथं जेव्हा निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये भगवान शंकरांचा जन्म झालेला आहे आणि आता अवतार घेतला म्हटल्यानंतर त्या एका दिवसात काही निवृत्तीनाथ मोठे होणारे नव्हते. मनुष्य योनीमध्ये घेतलेला अवतार म्हटल्यानंतर निसर्गाने जसं घटनाक्रम ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणेच ते अवतार होणं आणि त्याप्रमाणेच घटना घडणं हे प्राप्त होतं. आणि हे चालत असताना जसं मागच्या निरूपणात आपण थांबलो होतो की विठ्ठलपंत भिक्षा मागून येतात आणि रुक्मिणी यांची मैत्रीण गौरी. इथं अजून एक तुम्हाला सांगतो. आता ही गौरी म्हणून रुक्मिणीची मैत्रीण होती, ती विधवा होती. आणि विधवा होती म्हणून समाजाने तिला बहिष्कृत केलं होतं. तेव्हा बहिष्कृत करायचं की त्यांना बाकीचे अधिकार नाही. पण भगवंताची खेळी बघा कशी आहे की एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये आपण म्हणतो की वाईट घटना घडली आणि निश्चित घडली होती, तसं त्या गौरीच्या जीवनामध्ये वाईट घटना घडली होती. लहानपणीच पतीचं निधन झालं होतं, त्यामुळे पुढचं अख्खं आयुष्य विधवा म्हणूनच तिला जगायला लागणार होतं आणि समाजाच्या बाहेर जाऊन जगायला लागणार होतं, राहून जगायला लागणार होतं. पण गंमत अशी आहे की ज्या झोपडीमध्ये ज्या विठ्ठलपंत रुक्मिणीच्या पोटी साक्षात भगवान परमात्मा आदिशक्तीने जन्म घेतला, त्यांची सेवा करायचं भाग्य या गौरीच्या नशिबात होतं. बघा कसं भगवंताचा खेळ कसा असतो की एखादी गोष्ट आपल्याला कळलं की वाईट झाली, आपण त्याला पटकन चटकन बोलून मोकळं होतो की जीवनामध्ये खूप वाईट घडलं. अगदी निश्चित आहे, आपण भौतिकदृष्ट्या त्याचा विचार करत असतो. पण जेव्हा वास्तवतात जर खोलात जाऊन तुम्ही जर याचा विचार केलात तर लक्षात घ्या की निवृत्तीनाथांना ज्या गौरीनी खेळवलं, म्हणजे कोणाला खेळवलं तर साक्षात भगवान शिवाला. आणि मग तिला भले माहीत नव्हतं की मी ज्याला खेळवते ती तान्हं बाळ समजूनच ती खेळवायची, पण साक्षात भगवंताबरोबर खेळ. रुक्मिणीची सेवा करताना तिला हे माहीत नव्हतं की आपण जी सेवा करतोय मैत्रीण म्हणून करतोय, पण ती साक्षात भगवंताची सेवा आहे. म्हणून कायम नेहमी जीवनामध्ये लक्षात ठेवावं, एखादी घटना आपल्या आयुष्यात अशी काही घडली तर त्याला भगवंताची कुठेतरी उपाययोजना असते, हे माणसाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला लगेच दोष देऊन त्याच्यामध्ये मोकळं नाही होता कामा.
कारण भगवंताची योजना काय असते हे कळत नाही आपल्याला. फक्त त्याच्यावरती विश्वास एवढं मात्र नक्कीच पाहिजे. योजना काय आहे तर ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे मनात नसताना सुद्धा जीवनामध्ये अशी स्वतःच्या बाबतीत घडलेली दुर्घटना ही साक्षात भगवंताची सेवा करण्यासाठी घडलेली घटना होती. कारण ती जर घटना त्या गौरीच्या बाबतीत घडली नसती तर ती आज त्या रुक्मिणी मातेच्या सेवेमध्ये आली नसती. पण हे अगोदरच भगवंतानी या सगळ्या घटना लिहून ठेवलेल्या असतात. आणि मनुष्य, सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडत असतं. आपण पटकन दूषण देऊन मोकळं होतो की आपल्या बाबतीत असं का झालं, एवढं करतो मी, एवढं देवाचं करतो, अमुक करतो, तमुक करतो, मग माझ्या माथी असे अडथळे का. तर ही कुठंतरी त्याची योजना आहे ह्याचा विश्वास पाहिजे. आणि तो आपली कुठना तरी कुठल्या मार्गाने काळजीही घेत असतो. जशी इथं त्या गौरीची घेतलेली होती. तिला माहीत नव्हतं. आणि जसं अज्ञानात सुख असतं, जर तिला कळलं असतं की साक्षात परमात्म्याची सेवा, परमात्म्याशी मी खेळते, त्या भगवंताशी मी खेळते, तर कदाचित तिच्या मनाची अवस्था चलबिचल किंवा संकोचल्यासारखी नक्कीच झाली असते. आणि जेव्हा रुक्मिणीचा उमास यायला लागले तेव्हा ती आता काय करावं ह्या उद्देशाने झोपडीच्या बाहेर आली. आणि तेवढ्यात विठ्ठलपंत भिक्षा मागून आले होते. गौरींनी पटकन विठ्ठलपंतांना सांगितलं झोपडीमध्ये रुक्मिणी मातेबरोबर काय घडत आहे. विठ्ठलपंतांना अंदाज आला आणि त्यांनी गौरीला सांगितलं तू काळजी करू नकोस. आणि नेहमीप्रमाणे गौरींनी विठ्ठलपंतांना विचारलं की मी काकूंच्या कानावर ही गोष्ट घालू का. उमाबाई सिद्धोपंत आपल्याला माहितीच आहे, पण कळावं म्हणून एकदा परत नावं सांगितली. तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात काहीच बोलू नकोस, तू तुझ्या घरी जा. आणि विठ्ठलपंत झोपडीत येतात. पाण्याचा घोट घेतल्यानंतर रुक्मिणीच्या समोर बसले असताना आज एक वेगळंच तेज ते रुक्मिणीच्या चेहऱ्यावर पाहतात. वास्तविक भिक्षा मागताना पत्नीचं मुख बघून रोज ते घराबाहेर पडायचे आणि त्याप्रमाणे ते घराबाहेर पडले होते. पण आत्ता आल्यानंतर आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावरती एक विशिष्ट तेज त्यांना दिसून आलं होतं. रुक्मिणीचा हात हातात घेऊन त्यांनी विचारलं, पण बोलायला शब्द नव्हते की आपल्या मनात जे आहे हे विचारावं का नाही विचारावं. पण मुकसंमतीने रुक्मिणीने त्यांना होकार दिलाच. विठ्ठलपंतांच्या भरदार छातीवरती रुक्मिणीने डोकं ठेवलं आणि एवढंच म्हटली की इकडची स्वारी जो विचार करते तो योग्य आहे. आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये खात्री झाली की भगवंताची, परमात्म्याची जन्म घ्यायची वेळ, त्याचा अंश रुक्मिणीच्या उदरी आता वाढण्यासाठी प्रवेशला आहे. जसे दिवस पुढं सरत होते विठ्ठलपंतांच्या एक गोष्ट निदर्शनास आली की ह्यावेळी केवळ श्रीकृष्णाचं ध्यान रुक्मिणी करत आहे. आणि रुक्मिणी एक दिवस विठ्ठलपंतांना म्हणते की आत्तापर्यंत मी इतकं भगवान श्रीकृष्णाबद्दल वाचलेलं आहे, गीतेत वाचलेलं आहे, त्यांनी केलेले चमत्कार वाचलेले आहेत, त्यांनी केलेल्या लीला वाचलेल्या आहेत, पण हे तुम्ही मला सांगावं. आणि असं गुरुजींनी जे शिकवायला यायचे, पण मी लहान होते, माझ्या लक्षात नाही की एकादश स्कंद ह्याच्यामध्ये जे भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाचं जे वर्णन आहे, जे संभाषण आहे, हे तुम्ही मला सांगावं. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात की हे तर तुला मी सांगीनच, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुला श्रीकृष्णाची बाललीला, गोपिकांच्या फोडलेल्या मटक्यातनं त्यांनी चोरून खाल्लेलं लोणी,
गोवर्धन पर्वताला करंगळीवर घेतलेला श्रीकृष्ण, मामा कंस याचा वध केलेला श्रीकृष्ण, 16,000 युवतींबरोबर विवाह केलेला आणि संसार करतोय असा भासवणारा श्रीकृष्ण, कौरवांबरोबर काही काळ व्यतीत केलेला श्रीकृष्ण आणि कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्रावर अर्जुनाबरोबर संवाद साधणारा श्रीकृष्ण, ह्याच्यापैकी मी तुला नक्की कशापासून सुरुवात करू? आणि रुक्मिणी म्हणते मला बाकी कशातच ऐकण्यामध्ये रस वाटत नाही, पण भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव फक्त ह्या दोघांचेच संवाद एवढेच तुम्ही मला ते ऐकवा. विठ्ठलपंतांनी डोळे मिटले. भागवतातला 11 स्कंद त्यांनी डोळ्यासमोर आणला. रुक्मिणीला, अर्थात विठ्ठलपंतांची पत्नी आणि साक्षात भगवंतांचा अंश पोटात असल्यानंतर जो देह रुक्मिणी म्हणून होता तो आता सर्वसाधारण राहिलेला नव्हता. विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावरती, मुखावरती जो बदल होत होता हे रुक्मिणीला जाणवत होतं. आणि विठ्ठलपंतांनी बोलायला सुरुवात केली की रुक्मिणी, मनुष्याच्या जीवनामध्ये तरुण अवस्था, प्रौढ अवस्था आणि उत्तर अवस्था अशा ज्या अवस्था येतात, ज्या गोष्टींसाठी मनुष्याने अट्टहास जीवनभर केलेला असतो, त्या गोष्टींसाठी आपण उगाच अट्टहास केला हे त्याला उत्तरार्धात कळतं. पण मनुष्याची वृत्ती आणि प्रवृत्तीच अशी आहे की ते त्याला उत्तरार्धात गेल्यानंतर कळतं. आणि त्या क्षणी, त्या अवस्थेत जर त्याला आपली चूक कळली आणि परत नवीन आपण आयुष्य सुरू करावं असं त्याच्या मनात जरी आलं तरी ते तो करू शकत नाही. कारण निसर्ग नियमाप्रमाणे शरीर, मन यांची वैचारिकता, यांचं आचरण, शरीरातल्या प्रत्येक अवयवाची झीज ही जसं त्या परमात्म्याने ठरवून दिलेलं आहे, नैसर्गिकरित्या आहे, हे होणारच आहे. आणि श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा हा संवाद म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपण्याच्या अगोदरचा हा शेवटचा नाट्यमय भाग आहे. आणि केवळ उद्धव हाच भगवान श्रीकृष्णाबरोबर त्या यादव कुळातला वाचलेला होता. कारण रुक्मिणी, तुला माहिती आहे की कौरवांची युद्ध करताना, कौरव पांडवांच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने जेव्हा दुर्योधनाला विचारलं की तुझ्या बाजूनी लढण्यासाठी माझी सेना हवी का, न लढणारा तो मी हवा, तेव्हा मनुष्य संख्या, मनुष्यबळ, योद्धे याचा विचार करून दुर्योधनाने, भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला त्याच्या मागणीनुसार आपली सेना बहाल केली. वास्तविक ही भगवंताचीच खेळी होती. त्याचं कारण असं होतं आणि असं म्हणतात आणि इतिहासात आजही लिहिलं गेलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने यादवांचा, म्हणजे श्रीकृष्ण हा यादव होता, त्यांचा स्वतःच्या कुळाचा स्वहस्ते नाश करून घेतलेला. मग भगवान श्रीकृष्णाचं जीवन ते काय? जर स्वतःच्या हस्ते स्वतःच्या कुळाचा जो नाश करतो तो समाजाचा उद्धार कसा करेल? उद्धवानी पहिलाच प्रश्न भगवान श्रीकृष्णांना जेव्हा तो विचारला आणि त्याचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने दिलं की मनुष्याला सर्व प्राप्त झाल्यानंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होते. ज्या गोष्टी घडायला नको त्या यादवी कुळामध्ये घडायला सुरुवात झाली होती. भाऊबंदकी वाढली, भावाभावांमध्ये वैर निर्माण झालं, संपत्तीसाठी एकमेकांचे जीव घेणं चालू झालं, स्वैराचार झाला,
स्त्रियांना मातेप्रमाणे न बघता उपभोगलं गेलं. आणि हे सर्व कुठंतरी थांबवायचा मी प्रयत्न केला, पण तसं झालं नाही. जनता पूर्ण उन्मत्त झाली होती की भगवान श्रीकृष्ण आपल्याला कुठल्याही परिस्थितीत वाचवायला आहेत, असा त्यांचा गैरसमज झालेला होता. आणि या यादव कुळाला त्यांच्या कुळाची शिक्षा देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला, जो विष्णूचा अवतार आहे, जो या स्थितीचा स्वामी आहे, त्याला काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं. आणि दुर्योधनाच्या वैचारिकतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः कार्य केलं आणि दुर्योधनाच्या करवी श्रीकृष्णाची सेना मागून घेतली. कारण एक कारण असं झालं की धर्माने अधर्माचा जेव्हा नाश केला तेव्हा आपोआपच यादव कुळ नष्ट झालं. पण ह्याच्यामध्ये फक्त उद्धव असा एकच होता की तो सुरुवातीपासून श्रीकृष्णाच्या बरोबर होता, खरा सखा आणि खरा भक्त होता. मग जेव्हा उद्धवाने श्रीकृष्णाला प्रश्न केला की तू असं का वागलास, तुझ्या पाठीमागं हे वागायचं तुला काही शोभतं का, एवढा शूरवीर तू, धर्माचं आचरण करणारा तू, स्वतःच्या कुळाचा नाश केला. आणि जेव्हा भगवंतानी उद्धवाला सांगितलं की ह्या गोष्टी जर घडल्या असत्या तर पुढं जाऊन राज्याचं नाही पूर्ण देशाचं नुकसान झालं असतं, यादवी माजली असती आणि या यादवी माजल्यामुळे धर्म बुडाला असता. आणि वेळेला जसं आपलं मूल नालायक आहे म्हटल्यानंतर आईला आपल्या मुलाचा सुद्धा वध करायला लागतो, अशी इतिहासामध्ये उदाहरणं आहेत. हे भगवंतानी उद्धवाला समजावून सांगितलं. विठ्ठलपंत जेव्हा हे सांगत होते, रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज उत्पन्न होत होतं आणि तिच्या अंगावरती शहारे निर्माण झाले. ही काय घडलं असेल. आणि मग तिथं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, तुला मी हे वरवर सांगतोय पण तुला मी गोष्ट सांगतो. आणि बद्रिकनाथाची गोष्ट भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. ती काय सांगतात हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. ज्ञानेश्वरी आपण ऐकताना, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना हे जे प्रश्न आहेत, ही खायची वानवा असताना 4 मुलांना जन्म दिला, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आजही हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. पण भगवंताची उपाययोजना काय असते हे कायम माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सहजतेने एखाद्या कृतीला बोलून जातो की जर घरात पैसे नसतील, कमवणारा कोण नसेल, तर मुलं जन्माला कशाला घालता. त्याचा इथं वैचारिकता बदलायला हवी. कारण त्या भगवंताचं काय न्याय आहे आणि त्याची काय खेळी आहे. जसं त्या गौरीचा पती, ती बालविधवा झाली, पण ती बालविधवा झाली नसती तर तिला त्या परमात्म्यांबरोबर, साक्षात भगवंताबरोबर सहवास लाभला नसता. म्हणजे एक गोष्टसुद्धा माणसाने जीवनामध्ये लक्षात ठेवली पाहिजे की भगवंत प्राप्ती ही सहज होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मोजायला लागतं. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये शंका न आणता सहजतेने, आणि जी परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते त्याला सहजतेने सामोरं हे गेलंच पाहिजे. विठ्ठलपंतांनी तेव्हा समाजाचा विचार केला असता तर ते सामोरं जाऊ शकले नसते. भगवंतांनी दिलेला दृष्टांत ही विठ्ठलपंतांना खात्री होती आणि म्हणून ते सगळं भोगत होते. कारण एखादी गोष्ट आपण जर पूर्णत्वाकडे न्यायची असेल तर ते भोगायची सुद्धा आपली तयारी हवी. मग श्रीकृष्ण उद्धवाला पुढं काय गोष्ट सांगतोय, ते का सांगतोय आणि कशासाठी सांगतोय. कारण आता जो जन्म होणार आहे तो ज्ञानेश्वर माऊलींचा होणार आहे. आणि विष्णूचा जन्म म्हणजे काही साधा जन्म नाही. तो का घेतला गेला, समाजामध्ये परत भगवंतांना श्रीकृष्णाला का जन्म घेऊन यायला लागला, त्याच्यासाठी ही गोष्ट उद्धवांशी आणि श्रीकृष्णाचा संवाद जो भगवंतांनीच रुक्मिणीकडनं मागवून घेतला होता तो आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.